राज्यात अंमली पदार्थांविरोधातला लढा अधिक तीव्र करण्यात आला आहे, असं पुनरुच्चार मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज विधान परिषदेत केला. अंमली पदार्थ तस्कर नवनवीन मार्ग शोधून काढत असून त्यांना चाप लावण्याच्या दृष्टीनं अंमली पदार्थांबाबत पोलिसांचं धोरण शून्य सहनशीलतेचं असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. आमदार भाई जगताप यांनी उपस्थित केलेल्या लक्षवेधी सूचनेला ते उत्तर देत होते. अंमली पदार्थ तस्करांवर मोक्का अंतर्गत गुन्हा दाखल करण्यासंदर्भातलं विधेयक याच अधिवेशनात सरकार आणणार असल्याचा पुनरुच्चार देखील त्यांनी केला. अंमली पदार्थांविरुद्धची मोहीम आणखी ताकदीनं राबवण्यासाठी प्रत्येक पोलीस स्थानकांमध्ये स्वतंत्र विभाग उभारण्यात आले असून या कर्मचाऱ्यांची भरती, प्रशिक्षण सुरू असल्याची माहितीही त्यांनी सभागृहाला दिली. शैक्षणिक संस्थांच्या परिसरात अंमली पदार्थांची विक्री थांबवण्यासाठी मोठी कारवाई सध्या सुरू असून मुंबईत शाळा महाविद्यालयांच्या जवळच्या 2000वर संशयास्पद पानपट्ट्या आणि ठेले हटवण्यात आल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलं. कृत्रिम अंमली पदार्थ तयार करणं आज सोपं झालं असून ते थांबवण्यासाठी बंद झालेल्या रसायनांच्या कारखान्यांवर धाडी टाकून तिथं अशा प्रकारचं काम पुन्हा सुरू झालेलं नाही ना, याची पडताळणी सुरू असल्याची माहितीही त्यांनी दिली. पोस्ट किंवा कुरिअरद्वारे अशा पदार्थांची विक्री होऊ नये यासाठी पोस्टासह सर्व कुरिअर कंपन्यांना नोटीस बजावली असून त्यांच्याकडे आलेल्या पार्सलची कसून तपासणी करण्याचे निर्देश त्यांना दिल्याचं फडणवीस यांनी नमूद केलं. व्यसनाधीनतेमध्ये ग्रामीण भागातली जी व्यसनाधीनता आहे ती मूलतः कोडींची आहे. म्हणजे हे जे काही कफ सिरप वगैरे जे आहेत हे मोठ्या प्रमाणात त्याचं सेवन करणं. आता त्या संदर्भात आपण कारवाई केलेली आहे आणि फार्मसी असोसिएशनने त्याला मान्यता दिली आणि हे ठरलं की प्रिस्क्रिप्शनशिवाय कोडीन द्यायचं नाही. आणि सगळ्या फार्मस्यांना आपण सांगितलं की त्यांनी CCTV लावणं गरजेचं आहे. त्यामुळे आता सगळ्यांनी जवळपास 80% ठिकाणी CCTV लागलेत, 20% ठिकाणी लागत आहेत. त्यामुळे प्रिस्क्रिप्शनशिवाय जर उद्याला त्यांनी एखादं ड्रग दिलं तर आपल्याला CCTVच्या माध्यमातून, कारण शेवटी ज्यावेळेस एखाद्या व्यक्ती पकडला जाईल, पकडला गेल्यानंतर त्या ठिकाणी तो सांगेल मी कुठनं घेतला आहे. ते तर नेहमी डिनायच करतात की आम्ही दिलं नाही, परंतु आता बॅच नंबर त्याचे ठेवलेले आहेत आणि CCTV फुटेजही ठेवलेले आहेत. त्यामुळे त्याच्यावर एक प्रकारे कोडींवर आपण थोडा कंट्रोल करण्याचा प्रयत्न हा या माध्यमातून केलेला आहे. बार्टी, सारथी, महाज्योती, RT या संस्थांमध्ये यापुढे विद्यार्थ्यांना गुणवत्तेच्या आधारावर विविध अभ्यासक्रमांसाठी प्रवेश देण्यात येणार असून या संस्थांमधील विद्यार्थ्यांची संख्या, सर्वसाधारण शिष्यवृत्ती, परदेशी शिष्यवृत्ती, प्रवेश प्रक्रियेबाबत समान धोरण राबवण्यात येईल अशी माहिती उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी विधान परिषदेत दिली. संजय खोडके, अभिजित वंजारी यांनी विचारलेल्या प्रश्नावर ते उत्तर देत होते. यापुढच्या काळात ज्या अभ्यासक्रमांच्या आधारे रोजगार मिळेल अशाच अभ्यासक्रमांसाठी विद्यार्थ्यांना प्रवेश देण्यात येईल असंही त्यांनी स्पष्ट केलं.